नमस्कार, मी माधुरी आणि माधुरीज डायरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या करिअर कट्टा या विशेष भागामध्ये आपल्याला भेटणार आहेत पूजा अय्यारे मॅम. मी त्यांना मॅम ह्यासाठी म्हणते कारण की आम्ही दोघींनी सोबत काम केलंय मुंबईमध्ये. त्यांनी MSc केलेलं आहे ICT मधून, जे मुंबईमध्ये फेमस कॉलेज आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. आणि त्यानंतर आम्ही दोघी ॲलेन करिअर इन्स्टिट्यूट मध्ये एकत्र जॉबला होतो. त्या केमिस्ट्रीच्या टीचर होत्या तिथे. आणि त्यानंतर त्या आता US मध्ये PhD करतायत. साऊथ कॅरोलिना युनिव्हर्सिटी मधून त्या केमिस्ट्री मधून PhD करतायत. तर भारतामधलं त्यांचं शिक्षण आणि त्यानंतर इकडे अमेरिकेतलं शिक्षण किंवा तिकडे केलेला जॉब आणि ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. हा करिअर पाथ कसा आहे केमिस्ट्रीच्या दृष्टीने, जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. पूजा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम, मला इकडे ह्या प्लॅटफॉर्म वरती बोलवण्यासाठी. आणि हा तुम्ही जो उपक्रम सुरू केलाय हा खूपच सुंदर असा एक प्लॅटफॉर्म तुम्ही हे करताय करिअर साठी. सो डेफिनेटली थँक्यू सो मच. थँक्यू. मी आधीचे तुमचे व्हिडिओ सुद्धा बघितले आहेत. खूप छान छान इन्फॉर्मेशन जी मला आधी माहिती नव्हती ही मला सुद्धा कळाली आहे. सो खूपच चांगला उपक्रम. थँक्यू सो मच. तेच स्टुडंट्सना, पेरेंट्सना दोघांनाही फायदा व्हावा, त्यांना त्यांचा करिअर पाथ चूज करण्यासाठी हाच एक उद्देश होता. मॅम, मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचं एज्युकेशन, भारतातून म्हणजे मुंबई ते अमेरिकेचा प्रवास शिक्षणासाठीचा ह्या गोष्टी ऐकायला आवडतील. माझं नाव पूजा अय्यारे. मी मूळ मुंबईचीच. फॅमिली मिडल क्लास नॉर्मल फॅमिली, आई बाबा भाऊ. माझे बाबा वेस्टर्न रेल्वे मध्ये आधी होते. 2 वर्षांपूर्वी ते रिटायर झाले. आई, माय मॉम इज अ होम मेकर. आणि माझा भाऊ विल्सन मधनं सध्या आर्ट्स मधनं ग्रॅज्युएट झाला. माझं स्वतःचं मी BSc वजे केळकर मधनं BSc केलं. मग नंतर त्यानंतर मास्टर्स माझं इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, जे त्याला पूर्वी UDCT म्हणायचे, तर तिथून माझं मास्टर्स इन केमिस्ट्री झालं. आणि मग पुढे ॲलेन मध्ये जॉब करताना माधुरी मॅम सोबत ओळख माझी. सो मग तिकडे 2 वर्ष जॉब केल्यावर तो एक एक्सपिरियन्स घ्यायचा होता. त्याच्यानंतर वाईल आय वॉज वर्किंग ओव्हर देअर, मी PhD साठी इकडे अप्लाय करून ठेवलेलं. आणि मग PhD साठी सिलेक्शन झाल्यावर मी इकडे आले आणि मग इकडचा प्रवास सुरू झाला. तर मला जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे बाकीच्या गोष्टी तर मी विचारणार आहेच, पण जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही जॉब करत असताना अप्लाय केलं होतं US साठी PhD करायला, तर तुम्ही तेव्हाच ठरवलं होतं का की PhD मला दुसऱ्या देशातूनच करायची आहे, भारतातून नाही करायची, किंवा त्यासाठी काही वेगळ्या एक्झाम्स द्याव्या लागल्या का तुम्हाला इकडे ऍडमिशन घेण्यासाठी? हो, म्हणजे मी जेव्हा मास्टर्स करत होते तेव्हाच मला मास्टर्स मध्येच बाय थिसिस 1 वर्ष होतं. सो तेव्हा मला बऱ्यापैकी रिसर्च काय असतो हा एक्सपिरियन्स मिळालेला. आणि तेव्हाच माझं मग ठरलेलं की ठीक आहे, आपण आता जर रिसर्चच करायचा असेल देन वाय नॉट ट्राय इट इन अन इंटरनॅशनल फील्ड. कारण तुम्ही जर बघाल मोस्ट ऑफ द पेपर्स, सायंटिफिक पब्लिकेशन जे येतात ते असे बाहेरच्या देशातले जास्त असतात. सो आय वॉज लाईक ठीक आहे, मग तिथे जाऊन जर आपल्याला शिकायला मिळालं त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स, द वे दे वर्क, किंवा ते सगळं एक जी मला खूप क्युरिओसिटी होती. मग तेव्हा म्हणून असं डोक्यात आलेलं की जर PhD करायची तर मग ती बाहेरनच. आणि त्याहूनही पुढे इंडियामध्ये करताना नेट सेट ह्या PhD तुम्हाला जर करायचं असेल CSIR फेलोशिपसाठी तुम्हाला त्या एक्झाम्स द्याव्या लागतात. त्या एक्झाम सुद्धा मी दिल्या. त्याच्यात मी पास नाही झाले, मी सिलेक्ट नव्हते झालेले. पण मग एकच असतं की ठीक आहे, हे नाही झालं, सी इफ दिस वर्क्स, ह्या हेतूने की ठीक आहे इकडे जर माझं सिलेक्शन नाही होतं आपण बघूया इकडे अप्लाय करून. सो US ला तुम्ही PhD ला जेव्हा अप्लाय करता, तुम्ही कुठेही अप्लाय करत, नॉट जस्ट PhD, मास्टर्स PhD कोणत्याही प्रोग्रामला अप्लाय कराल तेव्हा एक GRE ही परीक्षा असते, विच इज जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट. ती तुमचं व्होकॅब्युलरी बघते आणि मॅथ ऍप्टिट्यूड बघते. आणि मग त्याचा आय थिंक 360 की 380 गुणांची ती असते. आणि 300च्या वरती तुमचा जनरली एक स्कोर आला तर इट इज गुड इनफ टू अप्लाय टू मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीज. GRE सोडली तर दुसरी एक एक्झाम असते TOEFLची, जी फक्त इंग्लिश लँग्वेज एक्झाम आहे.
म्हणजे त्याच्यात तुम्ही IELTS किंवा टॉफेल या 2 परीक्षा असतात. त्या फक्त तुमचं इंग्लिश रीडिंग, रायटिंग, लिसनिंग आणि स्पीकिंग ह्या टेस्ट तुमच्या ते करून घेतात. व्हेरी इझी. आपलं खूप काही आपल्याला खूप जास्त अभ्यास करावा लागतो असंही नाही. GRE साठी थोडा अभ्यास करावा लागतो, कारण त्याचे इंग्लिश वर्ड्स हे थोडे वरच्या लेवलचे होते. पण त्याचेही सॉफ्टवेअर्स गुगलवरती मगुश म्हणून एक ऍप आहे, तर त्याचे फ्री सॉफ्टवेअर्स असतात की ते तुम्हाला ते शब्द देतात, तुम्ही ते बायहार्ट करता, बघत राहता, अँड सो ऑन अँड सो फोर्थ. सो GREच्या परीक्षेला तुम्हाला साधारण 3 ते 4 महिने मी दिला, कारण मी तेव्हा जॉब करत असताना ते करत होते. सो मला फक्त वीकेंडला अभ्यास करायला मिळायचा, किंवा जसं कसं जॉबवरनं आल्यावर जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करायला मिळायचा. सो मी जास्त वेळ घेतला परीक्षेला तयारी करण्यासाठी. पण तुमच्याकडे जर वेळ भरपूर असेल दिवसभरातला, तर मग तुमचा तो 1-2 महिन्यात सुद्धा ती परीक्षेचा अभ्यास होण्यासारखा आहे. टॉफेल साठी युट्यूब वरती बरेच व्हिडिओ आहेत. मी कुठेही क्लास लावला नव्हता, GRE साठीही नाही, टॉफेल साठीही नाही, कारण सोशल मीडियावरती सोशल नेटवर्क वरती खूप मटेरियल ऑलरेडी अवेलेबल आहे. तुम्हाला सगळे रिसोर्सेस, ई बुक्स फ्री आहेत, सगळं काही आहे. सो ते तुम्ही जरी हे केलं आणि जे आधी कोणी गेले असतील त्यांना थोडंसं विचारून, प्लस त्यांच्या ज्या प्रॅक्टिस टेस्ट ऑनलाईन त्यांच्या फ्री असतात, त्या तुम्ही सॉल्व्ह केल्यात की तुम्हाला एक जनरल आयडिया येते की बाबा हे आपल्याला कितपत झेपतंय. आणि मग त्या हिशोबाने तुम्ही तुमची जी मेहनत आहे ती डबल करू शकता, कमी करू शकता, अशा प्रकारे ते केलं. सो ह्या 2 परीक्षा लागतात. त्या व्यतिरिक्त फक्त तुम्ही जेव्हा त्या युनिव्हर्सिटीजला मग अप्लाय करता, तर मग त्या युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला एक स्टेटमेंट ऑफ पर्पज हे द्यावं लागतं की का ही युनिव्हर्सिटी तुम्ही निवडली, किंवा तुमच्याकडे असं काय आहे ज्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सिलेक्ट करावं, असं एक स्टेटमेंट आपण त्यांना बनवून देतो. अँड दॅट वॉज इट. त्या व्यतिरिक्त अजून काही फार लागत नाही. ओके. मग छानच आहे. म्हणजे तुम्ही खूप वेळ घेतला ऍक्च्युली अभ्यासाचा, कारण की वेळ नव्हता, जॉबमुळे वेळ नव्हता, त्यामुळे प्रॉपर वेळ घेऊन चांगला स्कोर आणला आणि मग सिलेक्शन झालं. आणि हे नक्कीच चांगलं आहे. म्हणजे तुम्ही कमी वेळामध्ये प्रिपरेशन करता आणि ते नीट नसतं झालेलं, मग स्कोर कमी येतो. डिमोटिवेट होण्यापेक्षा हे नक्कीच चांगलं आहे की टेक युअर टाइम, चांगला अभ्यास करा आणि दणक्यामध्ये रिझल्ट आणा. कारण या परीक्षांसाठी तुम्ही फी सुद्धा तेवढीच भरता. आय थिंक $180 ही GRE ची फी आहे, $120 ही टॉफेलची फी आहे. या कदाचित चुकीचे प्राइसेस असतील, पण साधारण तुम्ही 15,000 पर्यंत रुपये तुम्ही त्या एक्झामसाठी भरताय. सो मेक शुअर की तुम्ही प्रिपेअर्ड आहात अगदी कॉन्फिडेंटली की हो आता मी हे जाऊन करणारच आहे. तर इट हेल्प्स. मग नंतर तुम्ही परत ती एक्झाम देऊही शकता, पण एकदाच निश्चय करून गेलेलं इझियर असतो. नक्कीच चांगलं, कारण की वेळ आणि पैसा ह्या दोन्हीचा खर्च दोन्ही करण्यापेक्षा ते सेव्ह करता येतील. राईट. आणि दुसरं एक लक्षात ठेवा की तुमचा जर प्लॅन आहे की US ला तुम्हाला 2022 ला यायचंय, तर तुम्हाला फेब्रुवारी 2021 पासूनच सुरुवात हळूहळू करायची आहे. की मग मी GRE ची डेट ऑक्टोबरची ठेवेन, टॉफेलची डेट डिसेंबर पर्यंत होईल. म्हणजे मग तुमच्याकडे GRE आणि टॉफेल तुमच्या ऑक्टोबर पर्यंत त्या दोन्ही परीक्षा झालेल्या पाहिजेत, कारण तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत युनिव्हर्सिटीजला अप्लाय करता. रॅदर त्याच्याही आधी लोक सुरुवात करतात युनिव्हर्सिटीजला अप्लाय करायला, कारण त्यांच्या डेडलाईन्स तशा असतात. आणि मग त्या ऍप्लिकेशन्सला तुम्हाला या दोन्ही एक्झाम्सचे स्कोर्स लागतात. सो मेक शुअर की तुम्ही हे सगळं एक वर्ष, साधारण 1.5 वर्षाच्या स्पॅन वरती प्लॅन करून ठेवलं. सो मी जेव्हा ॲलेनला जॉईन केलेलं तेव्हाच त्याच्यानंतरच्याच पुढच्या वर्षात आय डिसाइडेड की हा, जर मला 2017 ला फ्लाय करायचंय, 2016 पासून आय नीड टू स्टार्ट मुव्हिंग ऑन असं. नाही, आणि खरंच त्यासाठी जर गायडन्स भेटलं, म्हणजे सिनियर्स जसं तुम्ही बोललात की जे आधी ज्यांनी GRE दिलंय आणि इकडे आलेत, तर ते खूप जास्त फायदा होईल तसं आपण टच मध्ये राहिलो तर. नक्की नक्की, डेफिनेटली. जे आधी आले त्यांना विचारा, जे आता रिसेंटली तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये असतील. आणि फेसबुक वरती खूप असे ग्रुप्स आहेत जिथे ज्या US ला येणारे, US 2022 ला येणारे भरपूर स्टुडंट्स आहेत. मग ते सगळे त्या ग्रुप्स मध्ये ऍडेड असतात. तिथे लोक काही ना काहीतरी शेअर करतात,
की हे नवीन आलंय, हे आहे, हे वाचून जा, हे जास्त इम्पॉर्टंट असतं. सो त्या हिशोबाने जॉईन दोज ग्रुप्स, दॅट ऑल्सो हेल्प्स. सो असं एक साधारण सगळीकडनं इन्फॉर्मेशन मिळाली की मग तुम्हाला सुद्धा तेवढी आयडिया येते आणि द पिक्चर बिकम्स क्लिअरर. असं. खरंय खरंय. मग तुमचं MSc ज्या वेळेला तुम्ही केमिस्ट्री मधून केलं, तर त्यावेळेला केमिस्ट्री मध्ये असं काही स्पेशलायझेशन केलं होतं का त्यामध्ये? ICT मध्ये MSc स्पेशलायझेशन नसतं. म्हणजे जसं कलिना मुंबई युनिव्हर्सिटी बोर्डला तुम्ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल असं करता, तसं ICT मध्ये नव्हतं, विच वॉज गुड, कारण मग आम्हाला सगळंच शिकता आलं. ओके. सो माझं तेव्हा मग मास्टर्स इन केमिस्ट्री ते केमिस्ट्रीच होतं. मग इकडे आल्यावर आय स्विच टू इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असं. अच्छा. Yeah. पण मग सो सुरुवातीला कसं वाटलं की आपलं म्हणजे एज्युकेशन, अगदी मास्टर्स पण तुमचं मुंबईतच झालंय आणि म्हणजे टीचिंग मेथडॉलॉजी म्हणा किंवा आपल्याकडे जे इंग्लिश बोललं जातं भारतामध्ये स्पेशली, तो ब्रिटिश इंग्लिश असतं ते आणि बऱ्यापैकी समजतं. तर इथे येऊन आता, कारण की मला पण ह्या गोष्टींचा खूप अनुभव येतो, इकडचं अमेरिकन इंग्लिश आहे आणि इथे जगभरातले स्टुडंट्स आहेत. आपण म्हणजे मुंबई खूप मोठं आहे खूप ना, मोठं आहे. म्हणजे तिथून आल्यानंतर काय डिफरन्स जाणवला, काय काय गोष्टी फेस कराव्या लागल्या? प्रचंड डिफरन्स जाणवला. बेसिकली कारण मी सुद्धा पूर्ण माझं शिक्षण, जॉब सगळं मुंबईतच होतं. सो मुंबईच्या बाहेर मीही कधी पडले नव्हते आणि मग मुंबईवरनं डायरेक्ट अमेरिका. आणि त्यातूनही मी युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना हे कोलंबियामध्ये आहे, जे खूप एक छोटं टाउन आहे. सो इकडे इंडियन्स खूप जास्त नाहीये, जसं न्यूयॉर्कला असतात, कॅलिफोर्नियाला असतात, तसंही नाहीये. त्यामुळे सुरुवातीला तर एखादा इंडियन दिसला की इतका आनंद व्हायचा की अरे कोणीतरी आपल्यासारखं आहे. आणि तुम्ही जेव्हा ग्रोसरी स्टोर्सला जाता तर आपण, म्हणजे मी त्यांना मला ते IELTS मध्ये त्यांनी बिस्किट्स कुठे ठेवलेले हे दिसत नव्हते आणि आय डिडंट नो की ते इकडे स्पेसिफिकली कुकीजच बोलतात. तर त्यांचे इकडे जे बिस्किट्स मिळतात ते म्हणजे ते ब्रेडचं असतं आणि आपण जे पार्लेजी बिस्किट्स खातो ते अगदी वेगळे. तर असे छोटे छोटे इतके किस्से व्हायचे माझ्यासोबत की प्रत्येक गोष्ट इथे हॅज अ मशीन, ऑटोमॅटिक. तुमच्याकडे लोक नाहीयेत. आपल्याकडे इंडियामध्ये ओ काका हे कसं आहे, ओ काका हे कसं चालतं, काका इकडे या बघा, हे इकडे असं जनरली होत नाही बिकॉज एव्हरीथिंग इज इन्स्ट्रुमेंट ऑटोमेटेड असं. सो तुम्हाला तुमचंच स्वतःहून फिगर आउट करावं लागतं कसं होणार आहे, काय होणार आहे. सो सुरुवातीला ते थोडेसे चॅलेंजेस होते आणि मी एकटी कधी स्वतःहून राहिले नव्हते. रादर स्वयंपाक सुद्धा जो घरी आपण कधी फार करायची गरज नव्हती पडायची, आई बाबा वगैरे सगळे असल्यामुळे. सो मग ते खूप नवीन होतं. इंग्लिशच्या हिशोबाने म्हणाल तर हा थोडं ऍक्सेंट समजायला सुरुवातीला वेळ लागला, पण नंतर इट वॉज फाईन. कारण तुम्ही मग दिवसभर इंग्लिशच बोलत असता, कारण आजूबाजूला सगळेच अमेरिकन्स असतील किंवा आता आम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा कोणी हाँगकाँग, म्हणजे वेगवेगळ्या देशांमधनच आलेली सगळी मुलं आहेत. सो देन द कॉमन लँग्वेज इज इंग्लिश. सो दॅट वॉज ऍक्च्युली बेटर. आणि आपल्याला थोडासा न्यूनगंड असतो की आपलं इंग्लिश यांना समजेल का, किंवा आपलं इंग्लिश एवढ्या लेवलचं आहे का, किंवा हे बरोबर आहे का. तर तो साईडला ठेवून नेहमी बोलावं, बी कॉन्फिडेंट, कारण तुम्ही सुद्धा काहीतरी कर्तृत्व आहे, काहीतरी टॅलेंट आहे म्हणून इथे आलेला आहात. सो बी कॉन्फिडेंट अबाउट युअर सेल्फ. आणि चुकलं तरीही चालतं, पण बोला, प्रयत्न करा, तरच तुम्ही पुढे अजून यू कीप ग्रोईंग असं. सो आता माझे इतके फ्रेंड्स आहेत, अमेरिकन असू दे, इंडियन्स सुद्धा. सो इट हेल्प्स मी. अगदी नॉर्थ इंडियन्स, आपल्या इंडियन्स मधले, श्रीलंकन्स, वेगवेगळ्या देशातले लोक जेव्हा भेटतात आणि देन वेन यू टॉक टू देम, तुम्हाला रिअलाइज होतं की शेवटी सगळ्यांमध्येच ह्यांचंही इंग्रजी आहे, कधी कधी त्यांनाही स्ट्रगल वाटतो जसं आपल्याला वाटतो तसा. सो जस्ट टॉक अँड बी कॉन्फिडेंट आणि होऊन जातो. येस, खरंच. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट तोच होता की तुमच्या मनातला न्यूनगंड काढा, की मला जमेल का, मला जमणार नाही, किंवा लोक काय म्हणतील. तर सगळ्यांची सेम कंडिशन असते, सगळे सेम बोट मध्ये असतात. नक्की. मला हे जाणून घ्यायला आवडेल की आता तुम्ही ज्या वेळेला केमिस्ट्रीमध्ये रिसर्च करताय, PhD करताय,
तर जनरली कसं असतं ना की मास्टर डिग्री आहे, MS करायचं आहे, तर माहिती आहे बाबा 4 सेमिस्टर आहे. तर इथे असं काही असतं का, टार्गेट देतात का तुम्हाला की तुम्ही एवढ्या वर्षांमध्ये कंप्लीट करा रिसर्च वर्क, किंवा एखाद्याचं लवकर झालं तर त्याचे काही बेनिफिट्स असतात का, किंवा तुम्ही आता जे काम करताय केमिस्ट्रीमध्ये ते एक्झॅक्टली कशा प्रकारचं आहे? सो येस, जसे मास्टर्सला 4 सेमिस्टर असतात तसे PhD ला सुद्धा इकडे 60 क्रेडिट्स असं म्हणतात, आणि मग ते 60 क्रेडिट तुमचे 5 वर्षांच्या स्पॅन वरती जनरली स्पॅन आउट होतात. सो US मध्ये ऍव्हरेज PhD ची वेळ ही 5 वर्षच असते. त्याच्या आधीही होऊ शकतं 4 वर्ष, डिपेंडिंग ऑन तुमचे रिसर्च ऍडवायझर जे आहेत त्यांचं आणि तुमचं काय कनेक्शन आहे, आणि तुम्हाला लवकर कम्प्लीट करायचंय की तुमचा प्रोजेक्ट कसा आहे त्या हिशोबाने सुद्धा डिपेंड होतं. पण 4 ते 5 वर्षात तुम्ही डेफिनेटली ग्रॅज्युएट होता. आता माझं 4थं वर्ष आहे, सो पुढच्या मे 2022 पर्यंत आय विल बी ग्रॅज्युएटिंग. सो हे म्हणजे डिपेंड्स तुमचं डिपार्टमेंट, तुमची युनिव्हर्सिटी आणि तुमच्या रिसर्च ऍडवायझरवर. पण हे जनरली प्रत्येक, तुम्ही जेव्हा युनिव्हर्सिटी सर्च करता तर प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या PhD रिक्वायरमेंट्स मध्ये हे पॉइंट्स लिहिलेले असतात की 60 क्रेडिट्स तुमचे असायला हवेत, किंवा तुमच्या पहिल्या 2 वर्षात हे असलेलं पाहिजे. जसं आमचं पहिलं वर्ष वॉज, आम्हाला कोर्सेस घ्यावे लागलेले. मग दुसऱ्या वर्षात आम्हाला एक रिसर्च प्लॅन द्यावा लागलेला, त्याच्यानंतर रिसर्च प्रपोजल द्यावं लागलेलं. ते प्रपोजल तुम्ही पास केलं की तुम्ही PhD कॅन्डिडेट होता. जर तुम्ही ते प्रपोजल फेल केलं तर मग ते तुम्हाला फक्त मास्टर्सची डिग्री देऊन हे करतात. सो बोला, काही नाही. हा, सो ते प्रपोजल जर तुम्ही पास केलं तर युअर PhD कॅन्डिडेट. प्रपोजल जर तुमचं जर फेल झाला तर तुम्हाला मास्टर्स मिळते, आणि मग पुढचे 3 वर्ष मग प्रपोजल, PhD कॅन्डिडेट, नंतर 3 वर्ष काम केल्यावर PhD डॉक्टरेट. असा तो एक स्पॅन जनरल US मध्ये हाच आहे पण असं केमिस्ट्रीसाठी. सो आणि मग आता माझं जे काम आहे इनऑर्गॅनिक मध्ये, इट इज बेसिकली केटॅलिसिस. म्हणजे एखादी रिॲक्शन जी आहे, जेव्हा मोठ्या प्लांट्स मध्ये ते रिॲक्शन्स करतात तेव्हा त्या रिॲक्शनला तुम्ही कसं स्पीडअप कराल, किंवा त्या रिॲक्शनची जी एफिशियन्सी आहे, म्हणजे त्या रिॲक्शनला 90% एफिशियंट किंवा त्याच्यापेक्षाही जास्त कसं कराल, अशा एका बेसिसवरती माझा एक प्रोजेक्ट आहे. मग दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये मी हायड्रोजन बनवण्याचा प्रयत्न करते, कारण पुढे जाऊन सोलार फ्युल्स किंवा सोलार एनर्जीला आपण ट्रॅप करून किती काय काय करता येईल, जी आपली रिन्युएबल एनर्जी आहे. कारण आता आपण कितीही कोल, पेट्रोल ह्याच्यावरती राहिलो तरी शेवटी ते कधी ना कधी संपणार आहेत. मग त्या सूर्याच्या ऊर्जेचं आपण कसं काय युटिलायझेशन करून त्याच्यातनं इफ वी कॅन मेक हायड्रोजन, सो दॅट इज अनदर प्रोजेक्ट दॅट आय एम वर्किंग ऑन. असे माझे 2 प्रोजेक्ट सध्या चाललेले आहेत आणि मला आवडतंय. वा वा, आवडतं हे खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय काम करायला मजा पण येणार नाही ऍक्च्युली. नाही, डेफिनेटली, कारण हे सगळं खूप नवीन आहे आणि मला स्वतःला खूप शिकायला मिळतंय त्यातून. प्लस मी हेही करू शकते हे मला, मी ते काम करते तेव्हा कळतंय. बिकॉज खूप वेळा आपण स्वतःला प्रश्न विचारत असतो की हे मला नक्की जमेल का, किंवा हे मी करू शकेन का. तर डू इट, ते होतं आपल्याकडून, ते होणार आहे. आपल्याला फक्त तेवढी मेहनत घ्यायची असते. तर ते मी शिकते, आणि मी माझ्यात सुद्धा होणारे बदल, कॉन्फिडन्स वाईज म्हणा किंवा पब्लिक स्पीकिंग वाईज म्हणा, तेही दिसून येतात. सो मेहनती अंती परमेश्वर. नाही, खरंय खरंय. म्हणजे मी बऱ्याच ऍक्च्युली इथे लोकांसोबत इंटरॅक्ट करते, त्यावेळेला मला असं समजतं की US मधला जो ट्रेंड आहे तो थोडा वेगळा आहे एज्युकेशन पॅटर्नचा. म्हणजे आपल्याकडे कसं आहे ना की BSc केलं मग तो MSc करेल. जसं तुम्ही सांगितलं की कलिना मधून ज्या वेळेला आपण मुंबई युनिव्हर्सिटी मधून वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मधून स्पेशलायझेशन करू शकतो, पण लकीली तुमचं ऑल इन वन पॅकेज एकच होतं. पण इथे आल्यानंतर तुम्हाला असं काही वेगळ्या वेगळ्या, आता कारण की वेगवेगळ्या कंट्रीज मधून येतात लोक, तर त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि आता ते करतायत तुमच्यासोबत केमिस्ट्री डिपार्टमेंट मध्ये काम, तर असं ते त्यांच्या दोन्ही एज्युकेशन बॅकग्राऊंड मध्ये काही डिफरन्स जाणवतो का, की सेम आहे आपल्यासारखं? सो USचं जे इकडचं आहे ते डेफिनेटली डिफरंट आहे. कारण इकडे तुम्ही जर तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असेल तर तुम्ही डिरेक्टली PhD साठी अप्लाय करू शकता, 4 वर्ष जर तुमची असतील तर.
पण श्रीलंका किंवा एशियन कंट्रीजचं ऑलमोस्ट आपल्यासारखं असतं. युरोपियन कंट्रीजचं परत वेगळं असतं, प्रत्येकाचे रिक्वायरमेंट्स वेगळे असतात. आणि इकडे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये PhD करायची आहे तर म्हणजे तुमचे मेजर केमिस्ट्रीच असलं पाहिजे अशी काही कंडिशन नसते. म्हणजे तुम्ही अगदी एक्सरसाइज सायन्स करू शकता, तुम्ही दुसरे कोणते हिस्ट्री करू शकता, आर्ट्स करू शकता, अँड देन ऑल्सो यू कॅन स्विच इन. सो पीपल डोंट, पण म्हणजे तुमच्याकडे खूप मोठा स्पॅन असतो. जसं आपल्याकडे आपण 10वी नंतरच सायन्स, आर्ट्स अँड कॉमर्स असं सेपरेट करतो, तसं इकडे होत नाही. इकडे अगदी अंडरग्रॅड पर्यंत सगळं शिकतात आणि मग त्यातून दे डिसाइड. सो मग त्यांचे जे अंडरग्रॅज्युएटचं शेवटचे 2 वर्ष असतात त्याच्यात मग त्यांचं थोडं जास्त नॅरो डाऊन होतं असं. सो विच इज व्हेरी गुड, कारण तुम्हाला हिस्ट्री, आर्ट्स, एक्सरसाइज सायन्स, नॉर्मल सायन्स, केमिस्ट्री, मॅथ सगळं शिकून बायोलॉजी तुम्हाला कळतं की अरे ह्यातलं मला काय आवडतं. तर आपल्याकडे बिकॉज ते डिव्हिजन आधीच झालेलं, मी कधीच कॉमर्स केलं नाही, मी कधीच आर्ट्स नाही केलं, सो मला माहित नाही ते मी करू शकले असते का किंवा तेही आवडलं असतं का, हा ऑप्शन नव्हता असं. बरोबर. नाही, कारण की आपल्याकडची खरंच एज्युकेशन सिस्टम वेगळी होती आतापर्यंतची. नवीन एज्युकेशन सिस्टम मध्ये बरेच चेंजेस प्रपोज केलेत, आता ते कधी होतील इम्प्लिमेंट नाहीये. राईट, ते खूप चांगले तसे चेंजेस आहेत आणि प्रपोज केलेले. सो डेफिनेटली मला अजून विचारायला आवडेल, म्हणजे आता जसं की तुम्ही सांगितलंच की GREचा स्कोर खूप इम्पॉर्टंट असतो. 300+ असेल तर जास्त फायदा होईल, मग ते स्कॉलरशिप असेल किंवा चांगलं कॉलेज भेटण्यासाठी असेल. पण ऑफकोर्स फीज पण वेगवेगळी असणार आहे कॉलेज वाईज पण. तरी अंदाजे काय खर्च येतो ऍडमिशन प्रोसेससाठी? मास्टर्सचा मला माहिती नाही, कारण मी मास्टर्सला नव्हते आलेले. पण PhD ला तुम्हाला खरं सांगायचं तर फीज इकडे शिकण्यासाठी काही खर्च नाही. इन द सेन्स तुम्ही GREचे पैसे भरता, तुम्ही तुमच्या TOEFL एक्झामचे पैसे भरता आणि तुमच्या विजा इंटरव्ह्यूचे आणि फ्लाईटचे इतकंच तुम्हाला भरायचं आहे. कारण वेन यू आर सिलेक्टेड फॉर अ PhD ती युनिव्हर्सिटी तुम्हाला स्टायपेंड देते. सो ती युनिव्हर्सिटी तुम्हाला पैसे देते की तुम्ही या आणि शिका. सो त्यामुळे सुरुवातीला तुम्ही इकडे फक्त साधारण 4-5 लाख जरी घेऊन आलात, तुमचा पहिला महिन्याचा खर्च आणि तुमचं स्टार्ट, तुम्ही अगदी मॅट्रेस बेसिक गोष्टींपासून तुम्ही सुरुवात करता. सो तेवढ्यासाठी, त्या खर्चासाठी जितके पुरेसे तितके घेऊन आलात तरी यू आर गुड. कारण त्याच्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीकडनं पेचेक मिळायला लागतात अँड देन त्याच्यातनं तुमचं बऱ्यापैकी सगळं भागतं. सेव्हिंग्स होतातच असं नाही, पण इकडे राहण्याचा खर्च आणि जेवण म्हणजे ग्रोसरी हे सगळं तुमचं त्यातून होतं. व्हेरी डिसेंटली वी कॅन लिव्ह अ लाईफ हिअर असं, विथ दॅट मनी, विथ द स्टायपेंड दॅट वी गेट. ओके. सो त्या हिशोबाने खूप अवाढव्य लोन काढायची किंवा अगदी 20-30 लाख तुमचा खर्च होणार आहे असंही काही होत नाही. 5 वर्ष यू आर गेटिंग पेड टू डू द वर्क. करेक्ट, कारण की MS साठी फीस तर भरावीच लागणार आहे. मग स्टुडंट्स इकडे जॉब पण करतात साइड बाय साइड. आणि मला हेच जाणून घ्यायचं होतं आणि स्टुडंट्सना कळावं, हाच उद्देश होता की बाबा तुम्ही खरंच PhD करण्यासाठी जाताय तर तुम्ही रिसर्च करून देणार आहात, तर त्या युनिव्हर्सिटीचा पण फायदा आहे, त्यामध्ये फायदा आहे. कारण ते सगळे पब्लिकेशन्स त्या युनिव्हर्सिटीच्या नावाने आणि शेवटी त्या देशाच्या नावाने येणार आहेत. सो दे वेलकम, त्यांना पाहिजे आहे की अजून PhD स्टुडंट्स यावे, काम करावं. दे आर मोर देन विलिंग टू पे फॉर यू गाईज टू कम ओव्हर अँड वर्क हिअर असं. आणि ज्या वेळेला इंटरनॅशनल लेवलच्या कॉलेजला तुम्ही शिकता किंवा काम करता, त्यावेळेला आपल्यासोबत बरीच देशातील लोक असतात, विद्यार्थी असतात, त्यामुळे ते एक आपलं ग्रूमिंग आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने होतं. बरं, कारण सुरुवातीला मलाही हीच भीती होती की पैशांचं कसं करणार. कारण मास्टर्सला येणं तर माझ्यासाठी शक्यच नव्हतं. एवढे 30-35 लाखांचं लोन वगैरे काढणं फॉर एज्युकेशन अगेन, ते पण जेव्हा ऑलरेडी मास्टर्स आहे, वॉजंट मेकिंग सेन्स. पण मग जेव्हा मी जेव्हा सर्च करायला लागले आणि मग बाकीचे सुद्धा माझे जेव्हा सिनियर्स गेलेले, लाईक नाही, तुम्हाला स्टायपेंड मिळतंय, सो तुम्हाला येऊन काम करायचंय. आणि असंही नाही की ते स्टायपेंड कमी आहे किंवा काय, इट इज डिसेंट की तुमचं घराचे पैसे भरले जात आहे, तुमचं ग्रोसरी होतंय,
सगळं करून तुम्ही व्यवस्थित राहून होतंय. सो मग तेव्हा अजून रिसर्च केला, लाईक नाईस, इकडे आपल्याला खर्च करायला लागणार नाहीये, स्टार्टिंगचे सुरुवातीचे जे आहेत दॅट इज मॅनेजेबल. त्यामुळेच ते हे ठरलेलं की ओके देन पीएचडी मेक्स सेन्स. खरं खरं. मग आता तुम्ही असं समज, म्हणजे तुमचं नेक्स्ट इयर होणारच आहे पीएचडी कम्प्लीट होऊन जाईल, तर मला असं विचारायचं आहे की त्यामध्ये अजून काय स्कोप आहे, म्हणजे तुमचं पीएचडी समजा कम्प्लीट झालं, मग तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा मिळणार किंवा त्याच्या पुढे काय करता येईल? सो पीएचडी झाल्यावर एकतर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता, किंवा तुम्ही अकॅडेमिया म्हणजे टीचर प्रोफेसर बनू शकता, किंवा तुम्ही लॉ कन्सल्टन्सीमध्ये जाऊ शकता, जिथे तुम्ही केमिकल पेटंट जे असतात किंवा पेटंटिंग जे असतं त्याच्यावरती यू कॅन, कंपनीजला त्याच्यासाठी तुम्ही हेल्प करू शकता. आणि मग इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा राईट फ्रॉम फार्मास्युटिकल, पेट्रोलियम इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, एनर्जी म्हणा, कम्प्युटेशनल केमिस्ट्री म्हणा, जसं इंटेल वगैरे हे जे सॉफ्टवेअर जायंट्स आहेत त्यांच्या कंपनीजमध्ये सुद्धा लागतं. सो आणि डाईज, टेक्सटाईल, फॅब्रिकेशन, अशा बऱ्याच खूप जास्त स्कोप आहे. एकदा तुमची पीएचडी कोणत्या फील्डमध्ये आहे त्याच्याही पेक्षा, बिकॉज यू आर अ पीएचडी स्टुडंट असं. सो आणि पीएचडी केमिस्ट्री इटसेल्फ ही खूप डायव्हर्स होतं. सो तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग प्लांट्स, ज्या मोठ्या मोठ्या BASF म्हणा, लॉरियल, डुपॉन्ट, ह्या ज्या सगळ्या मोठ्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही टीचिंग प्रोफेशनला गेलात तर मग तुम्हाला एक पोस्ट डॉक 2 वर्ष करावं लागतं, जिथे तुम्ही दुसऱ्या रिसर्च लॅब मध्ये जाऊन तिकडे तुमचे स्वतःचे प्रोजेक्ट्स करता. आणि आफ्टर यू डन विथ युअर पोस्ट डॉक तुम्ही अप्लाय करू शकता टीचिंग प्रोफेशनसाठी, टीचिंग जॉब पोझिशनसाठी एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये, आणि मग तुम्ही फुल टाइम प्रोफेसर होऊ शकता. सो यू कॅन डू दॅट एकदा इकडे, किंवा जर तुम्हाला इंडियामध्ये परत जायचं असेल तर मग मोस्टली IIT बॉम्बेज म्हणा, किंवा IITs मध्ये जे लोक इकडे पोस्ट डॉक पीएचडी करतात मग ते तिकडे IITs मध्ये, आयसर पुणे, ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये अप्लाय करतात असं. सो बरंच काही आहे करण्यासारखं. खरे खरे. मग आता तुम्ही जे आहात ते आय गेस तुमचा जो व्हिसा टाईप आहे तो स्टुडंट व्हिसा असेल, F1? हो हो बरोबर. हा, कारण की प्रत्येक कंट्रीचे आपापले व्हिसा टाईप असतात, सगळ्यांचे रूल सेम नाही आहेत, सगळ्यांना सांगते आधी मी. अमेरिकेसाठी वेगळे आहेत, युरोपसाठी वेगळे आहेत, इंडियाचे वेगळे रूल्स आहेत. तर आता तुम्ही स्टुडंट व्हिसावरती आहात, पण ज्या वेळेला तुमचा पीएचडी कम्प्लीट होईल आणि तुम्ही ज्या वेळेला इथे जॉब करायला लागाल, मग तुमचा व्हिसा चेंज होणार की तुम्हाला स्वतः करावा लागणार? नाही, व्हिसा चेंज होतो. सो द कंपनी स्पॉन्सर्स युअर व्हिसा. सो मग तो H1B जेव्हा होतो त्याच्या आधी OPT असतो. OPT पिरियड 2 वर्ष, 3 वर्ष स्टेम OPT एक्सटेन्शन असतं. पण जेव्हा तुमचा व्हिसा चेंज होतो तेव्हा ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताय त्या कंपनी थ्रू तो व्हिसा तुमचा स्पॉन्सर होतो असा. सो ओके. अजून एक ह्याच्या रिलेटेड असाच प्रश्न विचारायचा आहे, पीएचडी रिलेटेडच. हे ठीक आहे की इथे झालं कम्प्लीट, तुम्हाला इथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज लगेच मिळणारच आहेत, कारण की तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथल्या माहिती आहेत. पण ज्या वेळेला काही स्टुडंटचं असं असतं ना की नाही, मला तर माझ्या कंट्रीमध्ये रिटर्न जायचंय, तर ज्या वेळेला ते भारतात येतात आणि ह्या जॉब ऑपॉर्च्युनिटी सगळ्याच पुन्हा तिकडे पण अवेलेबल असणार आहेत प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, पण भारतामध्ये पीएचडी न करता अमेरिकेमध्ये केलेलं आहे, त्याचा काही पर्क मिळतात का तसे? म्हणजे मोबदला थोडा जास्त मिळतो का मग तसा? नाही, हा खूप मोठा डाऊट असतो बऱ्याचदा मुलांना, असं वाटतं ना की फॉरेन रिटर्न आहे, हा डाऊट त्याच्या ऍक्च्युली सीव्ही मला वरती सुद्धा येतो ना. आहे. हा डाऊट मला सुद्धा आहे, पण मी बहुतांश लोक जी अशी रिटर्न जाताना बघितले त्यांना मी 5 वर्षांच्या एक्सपिरियन्स नंतर किंवा 10 वर्षांच्या म्हणजे बराच अवधी इकडे स्पेंड करून मग रिटर्न जाताना बघितलेत. सो त्यामुळे तेव्हा ते डिरेक्टली मॅनेजरियल पोझिशन्सला अप्लाय करतात. ओके. म्हणजे मी जर आज इथनं पीएचडी करून गेले तरी आय थिंक आय स्टील बी इक्विव्हॅलंट टू पीएचडी इन इंडिया. मे बी बिकॉज माझी, आय डोंट नो इफ इट मॅटर्स ऍज अ फ्रेशर, पण जेव्हा तुम्ही इकडे
एक्सपिरियन्स, जॉब एक्सपिरियन्स किंवा टीचिंग एक्सपिरियन्स वगैरे घेऊन जाल त्याच्यानंतर डेफिनेटली, बिकॉज यू विल बी डिरेक्टली अप्लाइंग टू हायर अप पोझिशन्स. म्हणूनच इकडनं जे पोस्ट डॉक किंवा पीएचडी करून जातात तुम्ही बघा, मोस्टली जे IITs चे प्रोफेसर्स आहेत, जे आयसरचे प्रोफेसर्स आहेत, जे गव्हर्नमेंट मोस्टली कॉलेजेसचे जे आहेत, दे ऑल हॅव डन देअर पोस्ट डॉक्स ऑर पीएचडीज फ्रॉम अब्रॉड असं रिसेंट वाले. सो आय थिंक इट हेल्प्स. आणि एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तोपर्यंत एक चांगली अमाऊंट पण त्यांच्याकडे सेव्ह झालेली असते. त्यामुळे थोडीशी रिस्क घेण्यात पण काही म्हणजे काही फरक नाही पडत त्यावेळेला. फरक नाही पडत. दॅट्स ट्रू. मॅम मला अजून एक प्रश्न आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये चॅलेंजेस काय येतात? आता तुमची जी पीएचडी आहे, तर पीएचडी कम्प्लीट करण्यामध्ये किंवा ह्या फील्डमध्ये जे स्टुडंट्स करतात तर त्यांना काय चॅलेंजेस येतात किंवा येऊ शकतात? एक तर स्ट्रेस खूप आहे तसं बघायला गेलं तर, बिकॉज तुम्ही एक आयडिया आहे अँड यू आर ट्राइंग टू मेक दॅट आयडिया वर्क. तुम्हाला माहिती नाहीये ती आयडिया पुढे चालेल सुद्धा की नाही, बट यू स्टील वर्किंग टुवर्ड्स समथिंग. सो ते एक आहे. आणि इन जनरलच पीएचडीचं काम, तुम्ही जर पीएचडी टोटल बघाल तर ते तसंही स्ट्रेसफुल असतं कोणत्याही क्षेत्रातल्या पीएचडी मध्ये, जस्ट बिकॉज ऑफ द अमाऊंट ऑफ वर्क, टाइम, एनर्जी अँड एव्हरीथिंग यू नीड टू पुट इन. प्लस तुमचे रिझल्ट नेहमीच पॉझिटिव्ह येतील असं नसतं. सो तुम्हाला एखादी रिॲक्शन 50 वेळा करावी लागते तरीही ती नाही होत. सो यू हॅव टू बी व्हेरी पेशंट आणि तुम्हाला जिद्दीने ते करत राहायचंय. ठीक आहे, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, हे तुम्हाला जोपर्यंत रिझल्ट मिळत नाहीत, सो कन्व्हिक्शनने तितक्याच यू हॅव टू कीप ट्राईंग अँड ट्राईंग. सो ते गिव्हिंग, यू कॅनॉट क्विट. आणि हाच एक होतो प्रॉब्लेम की मग बहुतांश लोक क्विट करतात, कारण शेवटी मग ते असं होतं की आता नाही होत. पण तो एक मेजर चॅलेंज आहे की कीप गोईंग. कितीही जास्त म्हणजे ते संकट येत राहिलं किंवा कितीही जास्त तुम्हाला वाटतंय की आता नाही होणार, तरी कीप गोईंग. कधी ना कधी यू विल बी एबल टू क्रॅक द कोड, यू विल बी एबल टू सॉल्व्ह दॅट पझल. सो कीप गोईंग अंटिल यू कॅन. हा एक चॅलेंज आहे. दुसरा, जसे इकडे तर ऑलमोस्ट सगळेच वेगवेगळ्या देशांमधनं आपल्या फॅमिलीजला लांब ठेवून आलेत. सो तुम्हाला एक जेव्हा स्ट्रेस इतका असतो, आपण नॉर्मली जेव्हा फॅमिली सोबत असतो यू कॅन ऑलवेज गो बॅक, चिल विथ देम. पण इकडे तुम्ही एकटे असता. सो तुम्ही आजारी पडता तेव्हाही तुम्ही एकटे असता. स्वतःचा ग्लास स्वतःलाच घेऊन यावा लागतो. सो ते थोडेसे स्ट्रेसेस असतात की एक इमोशनल आपण जे म्हणतो की मग तो that too we have to be strong enough emotionally also. So that, and for a longer period of time, कारण PhD is an investment. 5 years is a big chunk of your life. म्हणजे त्या 5 वर्षात तुम्ही अजूनही काहीतरी करू शकता, पण यू हॅव डिसाइडेड की तुम्ही हे करणार आहात. मग तुम्ही 3.5 वर्ष झाल्यावर यू कॅनॉट बी लाईक आता हे माझ्याने होत नाहीये असं. आणि हे मला माझ्यासोबत सुद्धा भरपूर वेळा व्हायचं की अरे आता नाही होते, आता काय नाही होते. पण कीप गोईंग, इट विल वर्क आउट इव्हेंच्युअली. आणि पीएचडी आहे तर स्ट्रेस असतोच, दॅट इज पार्ट अँड पार्सल. पण आय थिंक स्ट्रेस प्रत्येक गोष्टीत असतो. तुम्हाला जर ते आवडत असेल तर यू विल एन्जॉय दॅट स्ट्रेस अँड यू विल गो असं. सो ते खूप डोकेदुखी आहे असं जर करून काम केलं मग तो तुम्हालाही मजा नाही येणार आणि मग ते असं वाटतं की अरे आता मी कशात अडकले किंवा कशात अडकलोय. सो बरोबर. मला असं विचारायचं होतं ना की जसं जनरली मास्टर करताना म्हणजे तर तुम्ही MSc केलं किंवा बरेच लोक काय करतात ना, जॉब एक्सपिरियन्स घेतात आणि मग मास्टर्स करतात. आता पीएचडीचं पण तुम्ही कसं केलं की बाबा तुम्ही मास्टर्स केलं, जॉब केला आणि मग तसं आलं. तर त्याच्याने म्हणजे जॉब एक्सपिरियन्स घेतल्याने खरंच काही फरक वगैरे पडतो का, हे असं विचारायचं होतं. मला जॉब एक्सपिरियन्स तो वेळ हवा होता डिसाइड करायला की मला नक्की पीएचडी करायचंय का. सेकंडली मग तेवढं फायनान्शियल बॅकिंग जर लागणार असेल तर ऍटलीस्ट त्या परीक्षांचे जे पैसे आहेत ते आपल्या जॉब मधनं आपल्याला पे करता येतील. आणि तिसरं माझं होतं की मला टीचिंग आवडतं का, म्हणजे शिकवणं हे जे फील्ड आहे टीचिंग, इज दॅट फॉर मी. म्हणजे मग पुढे जाऊन जर पीएचडी नंतर मला अकॅडमिया करावं असं वाटलं तर काय आहे, मी करू शकेन का. तर त्या हिशोबाने मी तो जॉब तेव्हा हे केलेला. इट वॉज जस्ट अ गॅप फॉर मी की तेव्हा मी फोकस करू शकेन की मला नक्की काय हवंय, हेच नक्की करायचंय का. मग मला तेव्हा कळलं की नाही, मला हे तर डेफिनेटली नाही करायचंय. सो दॅट हेल्प मेक मी डिसिजन की हा मग आपल्याला पीएचडी ला अप्लाय करायचंच आहे.
सो तुमचं जर आधीपासून ठरलेलं असेल तर वेल अँड गुड. पण खूप वेळा असं होतं की पीएचडी सगळ्यांना वाटतं सुरुवातीला की आम्ही करेन, पण 5 वर्षांच्या पिरियडमध्ये मग तुम्ही बर्नआउट होता, कारण तुम्हाला नक्की माहिती नसतं की हे करायचं आहे की नाही. सो बिफोर यू डिसाइड मेक शुअर की हो हे मला नक्की नक्की करायचंय. कारण ऍज आय सेड बिफोर, ते 5 years इज अ बिग चंक ऑफ टाइम, आणि इट्स नॉट ऑलवेज 5, समटाइम्स इट्स 6, समटाइम्स इट्स 5.5. सो आपल्याला जे आवडतंय ते करायचंय, ह्या उद्देशाने हे केलं. ओके. तर मग असे काही स्टुडंट्स तुमच्या सोबत आता आहेत का जे टोटली फ्रेशर होते आणि मग त्यांनी पीएचडी ला अप्लाय केलं, आणि त्यांना काही त्याचा डिफरन्स जाणवतो का काही असा वेगळा? जे इकडे जे स्टुडंट्स आहेत ज्यांनी, ते सगळे अंडरग्रॅड मधनच पीएचडी ला येतात. सो त्यामुळे त्यांचं पहिलं पीएचडीचं जे पहिले 1-2 वर्ष ते ऍक्च्युली बेसिक सगळं शिकण्यातच जातं, बिकॉज ते इन्स्ट्रुमेंट्स हँडल करणं वगैरे त्यांनी आधी केलेलंच नसतं. आता जर तुम्ही दुसरीकडनं जेव्हा आपण येतो, जर तुमचा जॉब त्या फील्ड मधला असेल तर इट हेल्प्स यू, कारण तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट्स आधी शिकला असाल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल थोडं एक्स्ट्रा नॉलेज असेल. सो त्यामुळे मग ते आपल्याला हेल्प करतं, कारण आपलं एज्युकेशन त्यांचं एज्युकेशन हे बरंच डिफरंट आहे तसं बघायला गेलं तर. माझ्या टीचिंगचा ऍलन मध्ये जे टीचिंग होतं त्याचाही मला फायदा झाला, कारण इकडे आल्यावर मी 2 वर्ष टीए होते. सो आय न्यू की ओके ऍटलीस्ट आपण जर 25 मुलांसोबत उभं असतो तर हाऊ टू टॉक, हाऊ टू कन्वे, हाऊ टू टीच, त्यांना कसं हे समजवायचं किंवा हे कोरिलेशन कसं दाखवायचं, हे लकीली इट हेल्प. सो डेफिनेटली तुम्ही जे काही करता ते कुठे ना कुठे कामी येतच नंतर. सो तसा इट वॉज गुड फॉर मी की आय डिड दिस, ह्याचा इकडे फायदा झाला असं. हा, नाही, आणि ते खरंच महत्वाचं आहे, म्हणजे की तुम्हाला 3-4 गोष्टी तुमच्या डोक्यात होत्या की एक तर फीज काढणं, काय करायचं आहे हे डिसाइड करायचं होतं, कारण की मधूनच सोडणं हे इतकं सोपं नाही, म्हणजे अर्ध्या रस्त्यातून रिटर्न येणं हे इतकं सोपं नाहीये. अजिबात नाहीये. आणि रिटर्न यायचंच नाहीये मुळात. नाही, मी हे तुमच्यासाठी नाही बोलले, म्हणजे बऱ्याच स्टुडंटला असं होतं ना की नाही आता झेपत नाहीये तर मी जाऊ का. तर तो म्हणजे तो विचार करण्याची वेळ तेव्हा आणण्यापेक्षा जर आपण आधीच विचार करून सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या तर त्या वर्कआउट होतील. आणि कोणतीच आयुष्यामध्ये शिकलेली शिक्षण हे कधी वाया जात नाही, कधी वाया जात. व्हेरी ट्रू. कुठे ना कुठे ते रिफ्लेक्ट होतं आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, आणि त्याचा फायदा, आणि कुठे ना कुठे ते कामी सुद्धा येतं असं. हो. थोड्या वेळापूर्वीच आपल्या बोलण्यातून तुमच्या आलं की पीएचडी हा सगळ्यात मोठं म्हणजे स्ट्रेसफुल काम आहे. पीएचडी करणं हेच एक स्ट्रेसफुल आहे, पण तुम्हाला जर ते काम आवडत असेल तर हा स्ट्रेस आपल्याला आवडतो. जसं आपण बोलतो ना की काही टेन्शन चांगले असतात, जसं स्टुडंटच्या हिशोबाने बघायला गेलं तर एक्झाम पिरियड मध्ये घेतलेला स्ट्रेस हा नक्कीच चांगला आहे, तुम्ही अभ्यास चांगला करू शकता. हा, तर आता इतकं स्ट्रेसफुल आहे की बाबा तुम्हाला पीएचडी कम्प्लीट करायची आहे, बऱ्याच गोष्टी वर्कआउट होत नसतात, कधी कधी होतात, पण ते युरेकावाले मुवमेंट्स फार कमी वेळा असतात. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये मग तुम्ही स्वतःला, कारण की फॅमिली पासून पण दूर आहात ना, तर मग तुम्ही पर्सनल टाइम कसा मॅनेज करता, स्वतःला कूल डाऊन कसं ठेवता? सो पर्सनल टाइम म्हणजे मला नाचायला खूप आवडतं, मला पुस्तकं वाचायला खूप आवडतं, लाईक अदर बुक्स, आणि इंडियन फूड, कारण मला ऑब्व्हियसली इकडे इंडियन फूड इतकं जास्त मिळत नाही, आपलं वडापाव किंवा असले जे काही आपले डिशेस आहेत मुंबई स्पेसिफिक. मग मी विकेंड्सला जनरली आय ट्राय मेकिंग दोज, कारण वीकडेज मध्ये तर स्केड्यूल इतकं हेक्टिक असतं की आपण घरी येतोय, जेवतोय, झोपतोय, जातोय, येतोय, जेवतोय, झोपतोय. सो मग जेव्हा सॅटर्डे संडेला मी काहीतरी छान असं स्वतःसाठी छान डिश बनवा, मस्त बसून खा, टीव्ही बघत, असा एक कामाकडे लक्ष न देण्याचा थोडासा प्रयत्न असतो की ठीक आहे हा वेळ माझा स्वतःचा आहे. मग इकडे लोकल, मला कॉफी खूप आवडते, त्यामुळे मग इकडे जे लोकल कॉफी स्टोर्स आहेत मग तिकडे जाऊन वेगवेगळ्या स्टोर्स मध्ये नेहमी जाऊन की कॉफी ट्राय करा, वेगवेगळे फ्लेवर्स, आणि जे इकडचे मित्रमैत्रिणी आहेत डेफिनेटली त्यांच्यासोबत तर मग आमचं विकेंडला काही ना काहीतरी प्लॅन्स असतात की इकडे फिरायला जाऊ, हे नवीन क्युझिन ट्राय करू. सो असं होतो पर्सनल टाइम. छान.
आणि म्हणजे एक फॅमिली पासून दूर राहणं ही खूप मोठी गोष्ट असते. जसं तुम्ही आधी पण बोललात की आपल्याला प्रत्येक वेळेला इमोशनल बॉन्डिंग जे असतं फॅमिली सोबत ते इथे नाही मिळत, पण कुठे ना कुठे फ्रेंड सोबत ते होऊन जातात हो गोष्टी. डेफिनेटली. आणि मग व्हिडिओ कॉल्स वरती तर फॅमिली सोबत विकेंडला तो वेळ ठरलेलाच असतो, कारण एकतर इंडिया झोपते तेव्हा आम्ही उठतो, इंडिया उठते तेव्हा आम्ही झोपतो. मग ते सॅटर्डे संडेला तुम्ही नाही, पण आता आणि एक्सपिरियन्स त्यात पण करतच असाल. डिफरन्स आहे ना की इंडियामध्ये आपला एकच टाइम झोन आहे, जो आहे बाबा कुठल्या पण सिटी मध्ये जा एकच आहे. अमेरिकेमध्ये तसं नाहीये. आता पूजा मॅम माझ्यापेक्षा 2 तास पुढे आहेत आणि मी 2 तास, म्हणजे मी माझ्याकडे 4 मागे वाजले असतील तर त्यांच्याकडे 6 वाजलेत संध्याकाळचे. आमच्याकडे तर झाला काळोख झाला. हो हो, तर हा एक मेजर डिफरन्स आहे. इथे पण टाइम झोन वेगवेगळे आहेत, तर त्याप्रमाणे खरंच मॅनेज करणं अवघड जातं. फॅमिली सोबत तुम्ही वेळ पण आता घालवायचा. एक्सपिरियन्स ते करतच असाल, तुम्हाला जेव्हा घरी फोन करायला लागत असेल तेव्हा. सो हो हो हो. खरंच म्हणजे तुम्ही खूप छान छान सगळी इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली. एक्झामचं प्रिपरेशन कसं करण्यापासून, कॉलेजेस कसे निवडायचे, कधी प्रिपरेशन स्टार्ट करायचं, मटेरियल कुठे अवेलेबल मिळेल वगैरे, ह्या सगळ्याच गोष्टी खूप छानच सांगितल्यात. एक थोडासा फन एलिमेंट म्हणून आपण रॅपिड फायर करूया. अरे बापरे. असंच मजा म्हणून करूया. अगदी. हो. मला सांगा मग तुमची स्ट्रेंथ काय आहे? अरे बापरे. आय थिंक टू नॉट गिव्ह अप एट ऑल. म्हणजे मी हे नाही झालं ना ठीक आहे हे करू, हे नाही झालं ना हे करू, हे माझं खूप नेहमी सातत्याने सुरू असतं. सो आय कन्सिडर दॅट माय स्ट्रेंथ बिकॉज दॅट इज हाऊ यू इव्हेंच्युअली कीप मुव्हिंग ऑन इन युअर लाईफ ॲज वेल. येस. सो आणि बॅकअप प्लॅन नेहमी असावाच सोबत, की हे नाही झालं असावाच, तर दुसरं करता येईल. दुसरं करते. आणि मी म्हणजे आय डोंट गिव्ह अप व्हेरी इझिली. सो ते मला स्वतःच्या बाबतीत थोडंसं आवडतं की कीप गोईंग, इट्स फाईन. इकडे सिलेक्शन नाही झालं इकडे अप्लाय करा, इकडे नाही झालं इकडे अप्लाय करा, कुठे ना कुठे होणार. होत राहतं. ग्रेट. विकनेस? बापरे. मी कधी कधी खूपच जास्त कामात गुंतून गेले तर खूपच जास्त पॅशनेटली काम करत असते, पण मग त्यातून आय निग्लेक्ट दी अदर थिंग्स विच आर ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे मग कधी घरी कॉल करणं म्हणा किंवा अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या खरंच इम्पॉर्टंट सुद्धा आहेत त्या राहून जातात. सो मी नेहमी स्वतःला ते एक समजावत असते की नाही, हे एवढ्याच वेळात आटपून मग पुढे जायचंय. डोंट गेट स्टक इन डुईंग दॅट थिंग फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम असं. तो विकनेस आहे. ठीक आहे. व्हॉट मेक्स यू एक्स्ट्रीमली हॅपी? डान्सिंग डेफिनेटली. मी कधीही कुठेही नाचू शकते. आणि फूड आणि जेवण. ओके ओके. तुमचा फेवरेट पास टाइम? फेवरेट पास टाइम आय थिंक रीडिंग बुक्स. ओके. आणि तुमचं मला असं बिगेस्ट फिअर? छान हाईट्स. मला हाईटची खूप प्रचंड भीती आहे. म्हणजे अरे का खूपच बरं जास्त. हाईटची भीती आहे? तर तुम्ही एवढ्या हाईट वरती गेलात आहात. नाही नाही. अभ्यासाच्या हाईट मध्ये तुम्ही एवढ्या मी आहात. मी इंडियाला असताना मी ते इवन गड किल्ल्यांवर असं थोडंसं ट्रेकिंगला जायचं, असं छोटं छोटं भीमाशंकर वगैरे ही भीती घालवण्यासाठी. पण ते काही फार असं जमलं नाही. म्हणजे वरती असं जाईपर्यंत उंचावरून ठीक आहे, खाली खाली बघितलं की भीती खाली वाटते. बघणं हो प्रचंड. म्हणजे आता मी पडणारच असे. ओके. जर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ साठी कोणाला टॅग करायचं असेल तर तुम्ही कोणाला कराल? मग नीता मॅम. नक्की डेफिनेटली. चालेल, आपण नीता मॅमला कॉन्टॅक्ट करू. मग डेफिनेटली इट्स हो. बिकॉज त्या पण खूप चांगलं म्हणजे सोशल वर्कच्या फील्डमध्ये खूप चांगलं काम करतात. सो डिफरंट फील्ड आहे आणि बरंच काय काय आहे त्यांच्याकडे, तर ते जाणून घेता येईल. येस, नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू आपण. आणि तुम्ही तुमचा खरंच प्रिशियस टाइम मला दिलाय. आय नो माझ्याकडे आता 7 वाजलेत आणि थँक्यू टू यू. तुमच्याकडे 9 वाजलेत. आणि येऊन कॉलेजवरून आल्यानंतर, युनिव्हर्सिटी मधून आल्यानंतर कामं उरकून मला वेळ देणं ही खरंच खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि नाही थँक्यू थँक्यू सो थँक्यू मच त्यासाठी. थँक्यू. तुम्ही उलट मला बोलवलं आणि आय होप इट हेल्प्स समवन
आउट देअर. आणि काही अगदी लागलं, काही प्रश्न असतील तर डेफिनेटली माधुरी मॅम कडे सुद्धा कॉन्टॅक्ट आहे, त्यांना विचारा. डेफिनेटली विल हेल्प. नक्कीच आपण त्यांना हेल्प करू. आणि हाच एक उद्देश होता. होपफुली त्याचा फायदा करून घेतील सगळेजण. येस, चॅनेल आता ग्रोईंग स्टेजला आहे. खूप छोटं चॅनेल आहे, पण हेतू हाच आहे की सुरुवात कुठे ना कुठे करायचीच आहे आपल्याला ह्या गोष्टी सांगण्यासाठी. सुरुवात केल्याशिवाय तर काम होणार नाही. कीप गोईंग प्रमाणे जायलाच हवंय मला सुद्धा. नाही, खूप चांगलं काम करताय तुम्ही. ऑल द बेस्ट टू यू ऑल्सो. थँक्यू मॅम. चलो भेटूया आपण पुन्हा कॉलवर. बाय बाय बाय. बाय.